मंचावर उपस्थित आपल्या संघाचे अध्यक्ष कुर्णे साहेब, तसेच सपकाळे मॅडम, खूप अशी सुंदर वंदना या ठिकाणी त्यांनी घेतली. आणि तसेच त्याप्रमाणे संघाचे जे काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांनाही मी जयभीम करतो. त्याचप्रमाणे मी जेव्हा या ठिकाणी आलो होतो तेव्हा आमच्या भगिनी खूप सुंदर असे या ठिकाणी सजावट करत होत्या आणि खूप चांगल्या पद्धतीने एवढ्याशा जागेमध्ये सुंदरता ह्या ठिकाणी निर्माण केली. तर त्या भगिनींचं देखील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. तर बंधू आणि भगिनींनो, खरंच मला या ठिकाणी पुन्हा येऊन आनंद होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिनानिमित्त मी आपल्यासमोर आलो होतो आणि थोडंसं बोललो आपल्यासोबत, पण जास्त मला काही बोलता नाही आलं. पण पुन्हा मला या ठिकाणी आपल्या संघाने आणि आपले अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी मला संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. तर बंधू आणि भगिनींनो, आजचा जो भगवान बुद्धांची जी काय जयंती आहे, तर त्या जयंतीनिमित्त मी आपल्यासमोर जो विषय सादर करणार आहे तो म्हणजे दुःखमुक्तीचा दीप, बुद्धांचा शांतीचा संदेश आज आणि उद्या आणि काल आज आणि उद्या हा जो संदेश कशा प्रकारे लागू पडतो ते मी आपल्याला या ठिकाणी सादर करणार आहे. तर आपल्याला माहीत आहे की आजचा जो दिवस आहे बुद्ध जयंतीचा, हा पवित्र दिवस आहे, नाही का, मंगल दिवस आहे. आणि ह्या दिवशी आपण त्या महामानवाला वंदन करतो ज्यांनी केवळ स्वतःच्या दुःखावर विजय मिळवला नाही, तर ह्या जगाला, दुःखमय जगाला शांती आणि करुणेचा जो शाश्वत मार्ग दाखवला. अशा तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माला खरं म्हणजे आजच्या दिवशी आपण कोटी कोटी प्रणाम केला पाहिजे. मित्रहो, आजचा जो दिवस आहे, जो बुद्ध जयंतीचा दिवस आहे, तो फक्त धार्मिक दिवस नाही आहे किंवा धार्मिक विधी करण्याचा दिवस नाही आहे, तर आपल्या अंतरंगात डोकावून पाहण्याचा दिवस आहे. आपल्या जीवनामध्ये जो काही संघर्ष आहे त्या संघर्षावर विचार करण्याचा आजचा दिवस आहे. शांततेच्या मार्गावर निष्ठेने चालण्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. बंधू आणि भगिनींनो, आपण जो काय भगवान बुद्धांच्या काळातला एक प्रसंग आहे, त्या प्रसंगाचं चित्र आजच्या दिनानिमित्त आपण डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि तो प्रसंग म्हणजे आपल्याला सर्वांना परिचित आहे, तो म्हणजे रोहिणी नदीचा संघर्ष. तो कल्पनेने आपण जरा पाहूया की काय तो संघर्ष असेल, काय त्यावेळची परिस्थिती असेल. आपण थोडंसं कल्पकतेने पाहूया. दूर क्षितिजावर सूर्य मावळू लागला होता. आकाशात केशरी आणि सोनेरी रंगाची सरळ मिसळ होत होती. पण रोहिणी नदीच्या तीरावर, दोन्ही तीरावर एक वेगळीच लालसर छाया पसरत होती. सैनिकांच्या गणवेशात आणि उघड्या तलवारींचा बेसूर तांबट प्रकाश पडलेला होता. एका युद्धाची चाहूल तो देत होता. शाक्य राजाचे भालेकरी सैनिक एका बाजूला, कोलीय योद्धे ज्वालाग्रस्त नजरेने दुसऱ्या बाजूला उभे, आणि नदी जी कालपर्यंत दोन्ही पक्षांना जीवन देत होती, आज मात्र त्यांच्या रक्ताने रंगायला ती सज्ज झाली होती. मातांचं काळजीने कवटाळणं, वृद्धांची कंपणारी मनं आणि वडिलांची व्याकुळता, कारण पुढे जात असलेले तरुण ह्या नदीच्या नावावर मरणाच्या दिशेने चाललेले होते. ह्या युद्धाचा साक्षीदार होता एक तरुण राजकुमार. कोण बरे तो? काय त्याचं नाव? सिद्धार्थ. एका उंच ठिकाणावर त्यांनी पाहिलं
दोन सैन्य नव्हे तर दोन अहंकाराने भरलेली मनं, जी एका क्षुल्लक पाण्याच्या प्रश्नावरून एकमेकांचा अंत बघत होती. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हृदयातून फक्त एकच प्रश्न उमटला, हे युद्ध का, कशाला, हा विनाश कशासाठी? आणि त्या सायंकाळी रोहिणीच्या साक्षीने एका शांत पण क्रांतिकारी निर्णयाचा जन्म झाला. हिंसेला नकार आणि करुणेच्या मार्गावर प्रथम पाऊल. तो क्षण होता एका राजाचा, योद्धा बनण्याऐवजी जगाचा मार्गदर्शक होण्याचा. रोहिणी ही केवळ नदी नव्हती, रोहिणी ही केवळ नदी नव्हती, तर ती एक शिकवण होती की जिथे पाणी मिळतं तिथे जीवन निर्माण होते, पण जिथे मनं कोरडी पडतात तिथे मात्र युद्ध निर्माण होते. आणि त्याच ठिकाणी एक राजकुमार बुद्ध होण्याच्या मार्गावर निघाला. बंधू आणि भगिनींनो, हा जो प्रसंग आहे ज्याच्यातून सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केला, आणि ग्रहत्याग कशाचा होता, कशासाठी होता ते आपल्याला माहीत आहे. आणि खूप मोठी तपश्चर्या करून त्यांनी जे काही त्यांचा हेतू होता, जे काही त्यांचं ध्येय होतं ते म्हणजे काय, ही ज्या काही समस्या आहेत ज्यासाठी माणूस एकमेकांशी भांडतोय आणि ह्या दुःखाने संपूर्ण जग ग्रासलेलं आहे, त्याच्यावरती मार्ग शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला आणि त्यांना मार्ग सापडला. ते पूर्णपणे दुःख मुक्त झाले आणि त्यांचा जो अनुभव आहे तो स्वतः त्यांनी घेतला आणि आपल्या सर्वांना त्यांनी बहाल केला. तो बुद्ध पौर्णिमा नाही का, भगवान बुद्धांना झालेला ज्ञानाचा दिवस, त्यांना बोधीची प्राप्तीचा दिवस, तो आजच्या दिवशी आपण ह्या ठिकाणी संपन्न करीत आहोत. बंधू आणि भगिनींनो, आजच्या दिवशी आपण आपल्याकडे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपल्याकडे पाहत असताना आपलं वैयक्तिक दुःख, आणि ते वैयक्तिक दुःख जे आहे तर काय, जसं भगवान बुद्धांनी सिद्धार्थांना जो काही प्रश्न पडला होता दुःखाचा आणि त्यावरती मार्ग शोधण्याचा, तर आपण आपल्या वैयक्तिक दुःखाकडे पाहत आहोत का आणि त्याच्यावरती आपण मार्ग काढीत आहोत का, हे आपल्याला पाहणं आजच्या दिवशी गरजेचं ठरणार आहे. तर आपल्याला माहीत आहे आपल्या साऱ्यांच्या जीवनात दुःख आहे. नाही, भगवान बुद्ध काय म्हणतात, 4 आर्य सत्यामध्ये पहिलं आर्य सत्य काय, जगामध्ये दुःख आहे. पण कधी आपण असं म्हणत नाही माझ्यामध्ये दुःख आहे, असं कधीच आपण म्हणत नाही. काय म्हणतो, जगामध्ये दुःख आहे, मी सोडून सर्व जग कसं आहे, दुःखी आहे. पण आता आपण आपल्याकडे पाहणार आहोत, नाही का, आपल्या वैयक्तिक दुःखाकडे पाहणार आहोत. आणि आपल्या साऱ्यांच्या जीवनात दुःख आहे. मग ते दुःख कसलं, तर ते दुःख आहे अपेक्षाभंगाचं दुःख. नाही का, आपल्याला सर्वांच्या खूप मोठ्या मोठ्या अपेक्षा असतात. खरं म्हणजे आपल्या खूप साऱ्या इच्छा असतात, अनेक साऱ्या इच्छा असतात. पण आपल्याला माहीत आहे आपण सर्व जीवन जगत असताना आपल्याला माहीत आहे की आपल्या किती इच्छा पूर्ण होतात. असं म्हणतात जगामध्ये किती जरी श्रेष्ठ व्यक्ती असली, ज्याच्या हातात सर्व सत्ता संपत्ती सर्व गोष्टी असल्या, तरी त्या माणसाच्या देखील सर्व इच्छा पूर्ण होत नाहीत. तर मग आपलं पण तसंच आहे, नाही का, आपल्या देखील इच्छा पूर्ण होत नाही आणि त्याची अपूर्णता आपल्यामध्ये असते. आणि त्याचं मात्र आपल्याला काय होतं, दुःख होतं. आणि त्या दुःखाला कारण जसं भगवान बुद्धांनी सांगितलं आहे, आपल्यामधली आसक्ती, आपल्यामध्ये तृष्णा, आणि ती तृष्णाच अपेक्षाला काय करते, जन्म देते. आणि त्याच्यामुळे आपण दुःखी होत आहोत. आणि पुढील जे दुःख आहे ते म्हणजे अपयशाचं दुःख. आता आपल्याला सर्वांनाच वाटतं की जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी मला मिळाल्या पाहिजेत, नाही का. अशा प्रकारची आपल्यामध्ये तीव्र स्पर्धा चाललेली असते. आपण तशा प्रकारचे महत्त्वाकांक्षी
आपण बनलेलो असतो. मग ते आपलं करिअर असेल, आपलं शिक्षण असेल, आपलं अर्थकारण असेल, किंवा आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी मिळवायच्यात त्या गोष्टी असतील. आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी मात्र आपली सतत काय असते, धडपड चालू असते. पण जसं ऊन वारा पाऊस नाही का, त्याप्रमाणे आपलं यश आणि अपयश हे आपल्या पावली पुंजलेलं असतं. विशेष करून आपल्या पदरी मात्र काय येतं, अपयशच येत असतं नाही का. आणि ह्या अपयशाचं कारण काय आहे, तर असमाधान हे कारण अपयशाचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण काय होत असतो, दुःखी होत असतो. आणि जे पुढचं जे आपलं वैयक्तिक दुःख आहे ते म्हणजे आपल्या नात्यातील कटुतेचं दुःख. आपली जे काही नातीसंबंध असतात, आपली काही नातीसंबंध असतात. आता मिया बीबी और हम दो हेच फक्त आपलं नातं नाही आहे ना, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण आपला नाते परिवार असतो, आपले भाऊ असतात, आपल्या बहिणी असतात, आपले नाही का जे जे काही नाते असतात, हे जे काही नाते आहेत, तर त्या नात्यामधली जी कटुता असते ते देखील दुःख आहे. आणि मग ते दुःख कसं आहे, तर बऱ्याच वेळा आपले जे नातेसंबंधामध्ये आहेत, आपल्या नातेसंबंधामध्ये आपले आपापसात गैरसमज निर्माण झालेले असतात. आणि त्या गैरसमजामुळे आपल्यामध्ये काय होतं, वाद निर्माण होतो. आणि हे वाद आपल्या दुःखाला काय असतं, कारण बनलेलं असतं. आणि आपले जे नातेसंबंध आहेत आपण जर पाहिलं ते उपयुक्ततेवरती आधारित आहेत, म्हणजे गरजेवरती आधारित आहेत. आपले नातेवाईक जर आपल्या गरजेला पुरत असतील तर आपले त्यांच्याबरोबरचे जे संबंध आहेत, हित संबंध आहेत, ते कसे असणार, चांगले असणार. पण आपली जर उपयुक्तता संपली, आपली गरज संपली, तर त्या म्हणीप्रमाणे आहेत, गरज सरो वैद्य मरो. तर तशा प्रकारे आपले जे नातेसंबंध आहेत, तशा प्रकारचे नातेसंबंध त्यावरती आपले आधारित असतात. आणि आपण पाहतो ह्या नातेसंबंधामध्ये स्वार्थ दडलेला असतो, ह्या नातेसंबंधामध्ये फसवणूक दडलेली असते. आपण आता नाही का इथून खूप मोठ्याने बोलतो, भाषणं देतो, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात. पण जर खरंच आपल्या अंतरंगामध्ये झाकून पाहिलं तर आपल्याला कळेल की आपण जे काय बुद्धाची शिकवण समजून घेत आहोत, तर ते खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकलपणे, व्यावहारिकपणे समजून घेत आहोत का. कारण आपल्या नातेसंबंधामध्ये, भावाभावांमध्ये आपल्यामध्ये काय आहे, वाद आहेत. मग ते प्रॉपर्टीवरनं असतील, जमिनीच्या गावच्या शेतीवरनं असतील, किंवा नाही का अनेक गोष्टीवरनं असतील. आता तर वाद असे होतात, काही वडिलांना सांभाळण्यावरून देखील वाद असतात. तू सांभाळतो का मी सांभाळतो, नाही का. म्हणजे अशा अनेक गोष्टी जर आपण पाहिल्या तर ह्या सर्व गोष्टी ज्या आपल्याला कुठे नेतात, दुःखाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत. पण त्याला मात्र आपण बघत नाही. आता हे दुःख आत्ताच आहे का, तर असं जे दुःख आहे जेव्हापासून मनुष्याचा जन्म झालेला आहे, जेव्हापासून मनुष्य या ठिकाणी आलेला आहे, तेव्हापासून काय झालेलं आहे, दुःखाची निर्मिती झालेली आहे. आणि आपण जर पाहायला गेलं भगवान बुद्धांच्या काळामध्ये, तेव्हा पण दुःख होतं. तेव्हा राजकीय संघर्ष होता, सामाजिक विषमता होती, धार्मिक अंधश्रद्धा होती, आणि मानसिक अशांती होती. आणि या सर्वांनी काय होता, मनुष्य दुःखी होता. आता आपल्याला माहीत आहे, आपल्याला सर्वांना माहीत आहे पट्टाचाराचं उदाहरण. इथे बसणाऱ्यापैकी पट्टाचारानं काय, पट्टाचाराचं उदाहरण आपण पाहिलं तर तिने काय केलं होतं, आपलं सर्वस्व काय केलं होतं, गमावलं होतं. आपलं सर्वस्व गमावलं होतं. म्हणजे काय काय गमावलं होतं तिने, तर आपल्याला माहीत आहे पती सर्पदंशाने तिचा गेला. जो मूल होतं, नुकतंच बाळ जन्मलेलं आणि त्याच्यापेक्षा मोठं असलेलं बाळ एक पाण्यामध्ये वाहून जातं. आणि एका नुकत्याच जन्मलेल्या बाळाला काय होतं, गिधाड घेऊन जातं, नाही का. अशा अवस्थेत असलेली पट्टाचारा, तिचं दुःख काय असेल. कल्पना करा की जर आपण तिच्या जागी असू तर आपण काय असू, आपण काय करू, किती दुःखाने ती नाही का ग्रस्त असेल. आणि एवढंच नाही तर काय होतं, ज्याच्यावरती आता ती अवलंबून असणार आहे, तिचे आई वडील, तिचे नातेवाईक, आपल्याला माहीत ते देखील वादळ आणि पाऊस वाऱ्यामध्ये वाहून जातात. म्हणजे अख्खं घरदार, अख्खं जीवनच तिचं काय होतं, नष्ट होतं. तर अशा प्रकारची ती पट्टाचारा एवढी दुःखी होते, नाही का, वेडीपिशी होते. पण तिला कोणीतरी
आपल्यासारखा कोणीतरी सद्ग्रस्त तिला भगवान बुद्धांकडे घेऊन जातो आणि भगवान बुद्धांकडे गेल्यानंतर भगवान बुद्ध तिला काय सांगतात, तर काय म्हणतात ते, पटाचारा, काय म्हणतात, पटाचारा भानावरती आहे. काय म्हणतात, तू भानावरती आहे, कारण भान फार महत्त्वाचं आहे. काय, भान फार महत्त्वाचं आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात भानावरती आहे. हे जे काय दुःख आहे, ज्यामुळे तू दुःखी झालेले आहेत, हे दुःख फक्त तुझं एकटीचं नाही आहे, तर ह्या जगामध्ये सर्वच काय आहे, दुःखी आहेत. तुझ्यासारखे अनेक जण दुःखी आहेत. पण आता तुला काय केलं पाहिजे, तुला काय केलं पाहिजे, तर तुझ्या दुःखाचं कारण तू शोधलं पाहिजे. दुःखाला काय कारण आहे हे तू ओळखलं पाहिजेस आणि त्यातून तू काय झालं पाहिजेस, मुक्त झालं पाहिजेस. जेव्हा आपल्याला दुःखाचं कारण कळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण दुःखातून मुक्त होऊ शकतो. आणि मग बुद्ध सांगतात की दुःखाचं मूळ आपल्या आसक्तीत आहे, दुःखाचं मूळ आपल्या अपेक्षांमध्ये आहे आणि दुःखाचं मूळ आपल्या अज्ञानामध्ये आहे. आणि त्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे काय, बऱ्याच वेळा आपण तो करून पाहत नाही. तर भगवान बुद्ध काय सांगतात की स्वतःला पहा, पण आपण स्वतःला कधीच पाहत नाही, नाही का. स्वतःला पहा, कसं पहा, शांतपणे पहा, तटस्थपणे पहा. आपल्या मनात ज्या काही लाटा निर्माण होतात त्याकडे फक्त त्रयस्थ, नाही का, न्यूट्रलपणे त्याला पहा, त्यात वाहून जाऊ नका. म्हणजेच भगवान बुद्धांना काय सांगायचं आहे की तुम्ही ध्यान, नाही का, जागृती आणि करून येणे काय करा, आपल्याकडे पहा. तीच गोष्ट आपल्याला काय करेल, दुःखातून बाहेर काढेल आणि तो उपाय आपण केला पाहिजे. तर अशा पद्धतीने जे काही पटाचाराच्या माध्यमातून भगवान बुद्धांनी हा जो काही संदेश दिला आहे, आपण देखील जेव्हा दुःखी असतो तेव्हा ही गोष्ट आपण करायला हवी. आता हे आपण जरा थोडंसं संबंधामधलं आपण दुःख पाहिलेलं आहे. आता थोडंसं आपण अधिक जवळ येण्याचा आपण प्रयत्न करूया. आता आपलं कुटुंब, नाही का, थोडं जवळ येऊया आपण. आता आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबातले संबंध, आपल्या कुटुंबातलं प्रेम, आपल्या कुटुंबामधला संवादांचा संगम हा कसा आहे, त्याला आपण थोडंसं पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. आता आपण, नाही का, आपण खूप छान असतो. आता मला असं अजिबात या ठिकाणी म्हणायचं नाही की आपण या ठिकाणी जे काही बसलेलो आहोत, नाही का, जे काही कुटुंब आहेत या ठिकाणी मला असं अजिबात म्हणायचं नाही की त्यांच्यामध्ये, नाही का, काही गोष्टी आहेत. पण मला प्रामाणिकपणे सांगायचं आहे की जसं मी आहे तसं मी माझ्यावरून, नाही का, दुसऱ्या गोष्टीकडे पाहू शकतो. आपल्यावरनं जग आपण ओळखू शकतो किंवा सीतावरनं भाताची परीक्षा करू शकतो. तर आपलं जे कुटुंब आहे, आपल्या कुटुंबामध्ये काय, तर आज अनेक घरामध्ये संवाद हरवत चाललेला आहे. आपण खूप सुंदर असतो, नाही का, आपण पती पत्नी म्हणून खूप सुंदर असतो. कुठे पिकनिकला जातो, कुठे फिरायला जातो, खूप चांगल्या पद्धतीने आपण सार्वजनिक कार्यक्रमामध्ये येतो. आपल्याला लोकांना वाटतं अरे वा, किती चांगलं कुटुंब आहे, किती चांगली फॅमिली आहे, किती पती पत्नी चांगली आहे. पण त्यांना माहीत आहे की त्यांचं जीवन नेमकं कसं चाललेलं आहे. कारण हा सर्व काय असतो बाहेरचा, बाहेर आहे ते, नाही का, सगळ्या गोष्टी. पण प्रत्यक्ष त्यांना माहीत असतं की घरामध्ये कशा प्रकारे त्यांचा पती पत्नीचा, मुलांचा कशा प्रकारे संवाद चाललेला आहे. तर आपल्याला पाहायला मिळेल की बऱ्याच वेळा अंतरंगामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच घरामध्ये पती पत्नींमध्ये वाद आहेत, बऱ्याच घरांमध्ये मूल आणि पालकांमध्ये वाद आहेत, पती पत्नीमध्ये दुरावा आहे, मूल आणि पालकांमध्ये दुरावा आहे, विसंवाद आहे. आपण जर पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा, आता मी आपल्याला दुःखाकडे जायचं आहे, नाही का, मुळाकडे जायचं आहे, त्यामुळे मी थोड्या काही गोष्टी स्पष्ट पण बोलणार आहे. त्यामुळे कृपया कोणी वाईट वाटून घेऊ नका. बऱ्याच पती आणि पत्नींचे जे काही भांडणं होतात 99% त्याला कारण असं संशय, एकमेकांवरती विश्वास नसतो. पतीचा पत्नीवरती विश्वास नसतो आणि पत्नीचा पतीवरती विश्वास नसतो. असं म्हणतात पती आणि पत्नीचं भांडणाचं मुख्य कारण जर काय असेल तर एकमेकांवरती घेतलेला संशय किंवा अविश्वास. मात्र भांडणाचं रूप मात्र वेगळं दिसतं. तर
संशय हे पती पत्नींच्या भांडणाला मूळ कारण आहे. आणि वाढत्या अपेक्षा, पती पत्नीकडनं अपेक्षा करतो आणि पत्नी पतीकडनं अपेक्षा करतात, ज्या अवास्तव असतात. आणि त्या अवास्तव अपेक्षामुळे काय होतात, एकमेकांमधला संवाद हरवला जातो, एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. आणि मग आपण आता ह्या ठिकाणी मला वाटतं एक 40-50 कितीतरी मला मोजता येणार नाही, पण एवढे लोक बसलेलो आहोत. पण एवढे लोक जे आपण आहोत, प्रत्येकाचं मन वेगळं आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. त्याचप्रमाणे आपण जे काही कुटुंबातले सदस्य असू, 2 असू, 3 असू, 4 असू, 5 असू, तशा प्रकारे 5 विश्व आहेत, 5 मनं आहेत. आणि प्रत्येकाचं काय आहे, 5 स्वभाव आहेत आणि 5 काय आहे, मतं आहेत. आणि त्याच्यामुळे साहजिकच आहे, मतभेद होणारच आहे ना, मतभेद होणारच. पण काय होतं, ते मतभेद काय होतात, आपल्याला टोकाला घेऊन जातात. म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक घरामध्ये मतभेद असतात आणि मतभेदामुळे भांडणं निर्माण होतात. आणि प्रत्येक कुटुंब सदस्यामध्ये, ती पत्नी असेल किंवा पती असेल, माझं बरोबर आहे, तुमचं चुकीचं आहे. मुलगा म्हणेल, मुलगी म्हणेल, पप्पा तुम्हाला काय कळत नाही, मम्मी तुम्हाला काय कळत नाही, माझं बरोबर आहे. अशा प्रकारचा अहंकार पती आणि पत्नीमध्ये असतो. आणि तो अहंकार काय होतो, आपल्या दुराव्याला, आपल्या भांडणाला कारणीभूत होतो. आणि खास करून पाहायला गेलं तर आपल्या पती आणि पत्नीला, आपल्या कुटुंब सदस्यांना एवढे आपण व्यस्त झालेलो आहोत की एकमेकांना भेटायला, एकमेकांना बोलायला आपल्याला वेळ नसतो. आता तुम्ही म्हणाला असं कसं काय बोलता, आम्ही तो रोज एकाच घरात राहतो, सर्व गोष्टी नाही का, मी सकाळी उठून डबा बनवते, पती कामाला जातात, ते कमवून आणतात, मी घर खर्च चालवते, किंवा आम्ही दोघेही कामाला जातो, मग असं कसं काय म्हणू शकता तुम्ही, नाही का. एकमेकांना भेटायला किंवा बोलायला वेळ नसतो. बंधू आणि भगिनींनो, आपण एकाच घरात राहतो, आपण एकाच घरात राहतो. रात्री 2-2 वाजेपर्यंत आपण मोबाईलवरती असतो. पत्नीचं तोंड एका बाजूला असतं आणि पतीचं तोंड एका बाजूला असतं. एकमेकांशी बोलत नाहीत, पण कोणाशी बोलतात, मोबाईलशी बोलतात, नाही का. एवढे आपण व्यस्त असतो की आपल्याला एकमेकाशी संवाद साधायला वेळ नाही. आपण पतीवर प्रेम करण्याऐवजी, पत्नीवर प्रेम करण्याऐवजी कोणावर प्रेम करतो, मोबाईलवरती प्रेम करतो, आहे का. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा जो दुरावा आहे घराघरांमध्ये, याला आपल्याला नाकारता येणार नाही. आणि मग बुद्ध काय म्हणतात, या ठिकाणी बुद्ध म्हणतात की जर आपले पती असतील, आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, तर असं म्हणतात त्यांना कशा पद्धतीने आपण पाहिलं पाहिजे. तर त्यांना पत्नी म्हणून पाहू नका, त्यांना पती म्हणून पाहू नका, त्यांना मुलं म्हणून पाहू नका, तर काय म्हणून पहा, मित्र म्हणून पहा, मैत्रीण म्हणून पहा. तरच खऱ्या अर्थाने तुमच्यामध्ये संपर्काचं जे काय माध्यम आहे, संवादाचं जे काय माध्यम आहे, त्याला सुरुवात होईल. आणि जर आपल्यामध्ये मैत्री असेल, आपल्यामध्ये मित्रता असेल, तर आपल्यामध्ये काय होणार, सहानुभूती निर्माण होणार, आपल्यामध्ये प्रेम निर्माण होणार आणि आपल्यामध्ये करुणा निर्माण होणार. तर अशा पद्धतीने भगवान बुद्ध पुढे जाऊन असं म्हणतात की सर्वांशी आपण काय केलं पाहिजे, कुटुंब सदस्यांशी आपण प्रेमाने वागलं पाहिजे, आपण कुणाचाही द्वेष करता कामा नये. आणि भगवान बुद्ध असे म्हणतात, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, कुटुंब म्हणजे फक्त रक्ताचं नातं नाही, तर ते नातं कसलं आहे, समजून घेण्याचं, ते नातं कसलं आहे, आधार देण्याचं, ते नातं कसलं आहे, एकमेकांच्या जर चुका झाल्या तर त्याला क्षमा करण्याचं, आणि ते नातं कसलं आहे, तर एकमेकांशी सहनशीलतेने वागण्याचं. आणि पुढे जाऊन भगवान बुद्ध असे म्हणतात की घराबाहेरचा वाद आपण टाळू शकतो. घराबाहेरचा वाद म्हणजे कळलं ना, घराबाहेरचा जो काय वाद आहे, बाहेरचा वाद आहे, आपल्याला काय देणं घेणं नसतं त्याच्याशी, तो आपण टाळू शकतो. पण घरातला राग, जो घरातला राग आहे, तो काय करतो, आपल्या गाभ्यातच काय करतो, आग लावतो. गाभा म्हणजे काय, आपलं जे हृदय आहे, त्या हृदयामध्येच काय करतो, आग लावतो. आणि म्हणून भगवान बुद्ध काय सांगतात की जे घर आहे, असं म्हणतात, घर हे ध्यानाचं पहिलं मंदिर आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, घर ध्यानाचं पहिलं मंदिर आहे, जिथे प्रत्येक शब्द करुणेचं जपमाळ असावं. करुणेचं जपमाळ येते लक्षात,
म्हणजे आपले जे शब्द आहेत ते कसे पाहिजे, जसं आपण जपतो नाही का, मंत्र बोलतो, तशा पद्धतीने करुणेने आपले शब्द काय झाले पाहिजेत, बाहेर आले पाहिजेत कुटुंबामध्ये. पण ते मात्र आपल्याला माहीत असेल प्रत्येक कुटुंबामध्ये तसं मात्र होत नाही. आता प्रत्येकाने ते अवलोकन करण्याची गरज आहे. आता भगवान बुद्धांच्या काळामध्ये पाहिलं गेलं आपण तर सिद्धार्थांचा संवाद कसा होता. जेव्हा सिद्धार्थांनी ठरवलं की मला ग्रहत्याग करायचा आहे, तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांच्या धर्मामध्ये तुम्ही वाचा की यशोधरेबरोबर त्यांनी कसा संवाद साधला, कशा प्रकारे त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. जेव्हा त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली, जेव्हा त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली, जेव्हा ते यशोधरेला भेटायला येतात, तेव्हा यशोधरेबरोबर झालेला संवाद तुम्ही वाचा. जेव्हा राहुल नाही का आपल्या पित्याकडे आपला वारसा हक्क मागतो, तेव्हा वारसा हक्क मागताना जे भगवान बुद्ध असतात ते त्याच्याशी कसा संवाद साधतात ते तुम्ही वाचा. तर लक्षात येईल की भगवान बुद्ध काय करतात, त्यांनी जे काय प्राप्त केलं आहे, दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त केला आहे, जे काय दुःखमुक्त झाले, तर त्यांना देखील त्यांनी काय केलं, आपल्या संवादातून त्यांच्याच मार्गावरती आणलं आहे ना. राहुलला त्यांनी संघामध्ये दाखल करून घेतलं आणि यशोधराला देखील त्यांनी काय केलं, संघामध्ये दाखल करून घेतलं. काय आपण कुटुंबामध्ये ही गोष्ट करतो का, आपल्या कुटुंबामध्ये ही गोष्ट आपण करतो का. आपल्याला वाटतं की मुलगा माझा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, अमुक झाला पाहिजे, तमुक झाला पाहिजे, मी जे काय केलं नाही ते केलं पाहिजे. मी 2 गाड्या घेतल्या तर त्यांनी 3 गाड्या घेतल्या पाहिजे, मी 2 BHK घेतला तर त्यांनी 4 BHK घेतला पाहिजे, माझा पगार 2 लाख असेल तर त्याचा 5 लाख असला पाहिजे. पण कधी आपण असं म्हणतो का की बाबा बाबासाहेबांनी जसा त्याग केला, बाबासाहेब जसे निर्माण झाले, भगवान बुद्धांनी जसा त्याग केला, भगवान बुद्ध जसे निर्माण झाले, तू देखील त्या मार्गाने जा. म्हणतो का असं आपण, मी सर्व प्रॉपर्टी तयार करून ठेवलेली आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी सर्व निर्माण करून ठेवलेलं आहे, माझ्यासारखं जीवन जगू नको, हा पैशाचा उपयोग तू तुझ्यासाठी कर. आणि जसं सिद्धार्थ बाहेर पडला, जसे बाबासाहेबांनी आपलं सर्वस्व अर्पण केलं, तसं तू देखील काय कर. म्हणतो का आपण असं, आपण काय म्हणतो, बाबासाहेब जन्मावा दुसऱ्याच्या घरामध्ये, बुद्ध जन्मावे दुसऱ्याच्या घरामध्ये, माझ्यामध्ये नको. आणि भाषणं मात्र आपण खूप जोरजोरात करतो आहे का. तर ही गोष्ट आपण आजच्या दिवशी पाहिली पाहिजे. जे घरातील जो काय सुसंवाद आहे तो कोणत्या दिशेने आपण नेतो, ही गोष्ट आपल्याला पाहता आली पाहिजे. आणि आता आपण पुढे जाणार आहोत. आपण कुटुंब पाहिलं, नातेवाईक पाहिले, आणि आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे जो काही समाज आहे नाही का, त्या समाजामध्ये जे काही समस्या आहेत त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी कशा प्रकारे उपदेश केलेला आहे, कशा पद्धतीने ते पाहतात, ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. आपल्याला माहीत आहे की त्या काळातही, भगवान बुद्धांच्या काळातही नाही का, जाती होत्या, धर्म होते, स्त्री पुरुष याच्यामध्ये भेदभाव होता. पण भगवान बुद्धांनी काय केलं, आपण जर पाहिलं वाचलं तर आपण पाहू शकतो की भगवान बुद्धांनी ह्या सर्व गोष्टी काय केल्या, खोडून टाकल्या नाही का. जे जात असेल, धर्म असेल, जे असमानता असेल, ह्या सर्व गोष्टी काय केल्या, त्यांनी खोडून टाकल्या. भगवान बुद्ध काय म्हणतात, न जात न वंश, न जात न वंश, केवळ कर्मानेच काय होतो, माणूस श्रेष्ठ होतो. अशा प्रकारे भगवान बुद्ध म्हणतात. त्यांनी आपण जर पाहायला गेलं तर त्यांनी त्या काळात असलेल्या अस्पृश्यांना आपल्या धम्मात घेतलं, त्या काळात असलेल्या स्त्रियांना त्यांनी संघात आपलं स्थान दिलं, आणि कोणताही भेदभाव न ठेवता धम्माचे दरवाजे काय केले, त्यांनी सर्वांसाठी उघडे केले. त्याचं उदाहरण जर आपण पाहायला गेलं तर उपाली आहे नाही का. उपाली हा खालच्या जातीतला व्यक्ती होता, पण त्यांनी भगवान बुद्धांनी काय केलं, त्यांना संघामध्ये दाखल केलं, आणि तो श्रेष्ठ असा भिक्षू झाला, ज्यांनी जे विनयपिटक आहे त्याची त्यांनी निर्मिती केली. आपण पाहतो आम्रपाली नाही का, एक गणिका होती, जे ज्याला आपण म्हणतो उच्च दर्जाचे काय संगीत असेल, नृत्य असेल, ती गाणारी होती. अशा स्त्रीला त्यांनी काय केलं, धम्मदेशना केली, तिचं परिवर्तन केलं, तिला दाखवलं की हे जे काय सौंदर्य आहे हे काय आहे, नष्ट होणार आहे नाही का, ते नश्वर आहे, हे फार काळ टिकणारं नाही. तुझ्याकडे जो काय पैसा आहे तो फार काळ टिकणारा नाही, पण शाश्वत काय, तर ते काय म्हणाले, शाश्वत आहे मैत्री आणि करुणा. तुझं खऱ्या अर्थाने मनाकडे पाहिलं, ध्यान केलं, आणि तुझ्यामध्ये जर मैत्री निर्माण झाली, करुणा निर्माण झाली, तर ती काय म्हणाले, ते शाश्वत आहे. आणि तिचं काय झालं,
परिवर्तन झालं आणि ती भगवान बुद्धांच्या संघामध्ये दाखल झाली. तशाच प्रकारे अंगुलीमाल एक डाकू होता, 999 लोकांचा त्यांनी काय केला, खून केला होता. अशा व्यक्तीला देखील काय केलं, त्यांनी संघामध्ये दाखल केलं, त्याचं परिवर्तन केलं. त्याला काय म्हणाले, अरे मी तर थांबलेलो आहे. भगवान बुद्ध काय म्हणतात, मी तर थांबलेलो आहे, तूच काय होत आहे, धावत आहे. कारण तुझ्यामधील राग आणि द्वेष, हिंसा काय थांबलेली नाही, पण माझ्यातली राग आणि द्वेष, हिंसा काय झालेल्या आहेत, कधीच नष्ट झालेल्या आहेत. बंधू आणि भगिनीनो, अजूनही आपल्यामध्ये अंगुलीमाल आहे, आपल्यामध्ये अंगुलीमाल आहे, नाही का, आपण थांबलेलो नाही. आणि मग आपल्याला माहीत आहे की भगवान बुद्धांनी महाप्रजापती गौतमी हिला देखील संघामध्ये दाखल करून काय केलं, स्त्रियांसाठी संघ काय केला, खुला केला. तर अशा पद्धतीने भगवान बुद्धांनी कोणत्याही प्रकारचं नाही का मतभेद, कोणत्याही प्रकारची काय म्हणतो त्याला भेद न ठेवता सर्वांसाठी त्यांचा संघ आहे तो खुला केला. पण आज जर आपण पाहिलं समाजामध्ये, तर आज आपण पाहतो की जातीयता आहे, लिंगभेद आहे, श्रीमंत आणि गरीब हे भेद अजूनही जिवंत आहे. आणि मी तर म्हणेल आपण देखील त्या गोष्टी जर आपल्याकडे पाहिलं तर आपण देखील त्या गोष्टी पाळतो. मुलीला सांगतो पाणी दे, मुलाला सांगतो तू बस, तुझं काम नाही. हां, मुलीला सांगतो तू भांडी घास, मुलाला सांगतो तू करू नको, ते तुझं काम नाही. हे काय, हा भेदभाव आहे. किंवा इतर आपला जो समाज आहे, बाहेरील समाजातला एखाद्या व्यक्तीने जर बौद्ध धम्म घेतला तर त्या मुलीशी लग्न आपण नाही करत आपल्या समाजातले लोक. हे आपले जिवंत उदाहरण आहे, नाही का. आपण देखील आपण म्हणतो आम्ही समतावादी आहोत, आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहेत, आम्ही जातीभेद पाळत नाही, पण आपण जातीभेद पाळतो. कारण आपण आपल्याकडे जर पाहिलं तर दुसऱ्या समाजाची मुलगी आपण करत नाही. कारण का, ती माझ्या समाजाची नाही आहे, भले ती बौद्ध असेल पण ती विशिष्ट समाजातून आलेली आहे. आपण त्याच्याशी आपले नातेसंबंध जुळवायला धजत असतो. तर ही गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली पाहिजे. तर अशा पद्धतीने ही जे काय विषमतेचा जो काय अंधार आहे, त्या अंधारामध्ये भगवान बुद्धांनी काय केला, दीप लावला. हा जो अंधार आहे तो दीप लावला आणि प्रकाश निर्माण केला. आणि भगवान बुद्ध त्या प्रकाशात जो प्रकाश निर्माण केला आहे, त्या प्रकाश निर्माण झाल्यावरती भगवान बुद्ध काय म्हणतात, मी आणि तो काय होतो, तो भेद काय होतो, नष्ट होतो. आणि त्या ठिकाणी काय उरतं, आपण, नाही का. पण आपण जर आपल्याकडे पाहायला गेलं तर आपण नसतो, तर आपण काय होतो, तू आणि मी, हा भेद आपल्यामध्ये असतो. तर आजच्या दिवशी आपण ह्या गोष्टीकडे पाहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर बंधू आणि भगिनींनो, आता आपण थोडंसं आजच्या परिस्थितीकडे येण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आजची परिस्थिती काय, युद्ध नको, कोण हवं आहे, बुद्ध हवा आहे. युद्ध नको, काय हवं आहे, शांती हवी आहे. आपण जर पाहिलं तर आजही जगात युद्ध चालू आहेत. युद्धाचं वातावरण जर आपण पाहायला गेलं तर आजही जगात युद्ध चालू आहे. देशांमध्ये वाद आहेत, दहशतवाद आहे. आणि आपण जर पाहायला गेलं तर बॉर्डरवरती सतत काय आहे, तणाव आहे. भारत आणि पाकिस्तान हे फक्त काय उदाहरण आहे, भारत आणि पाकिस्तान हे काय फक्त उदाहरण आहे. पण जगभर मानवतेवरती काय आहे, युद्धाचा काळोख पसरत आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि अशा वेळी बुद्ध म्हणतात, द्वेषाने द्वेष शमत नाही. द्वेषाने द्वेष शमत नाही, तर तो केवळ कशाने शमतो, मैत्रीने शमतो, प्रेमाने शमतो. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात, युद्धात कोणीही जिंकत नाही, युद्धात कोणीही जिंकत नाही. तर दोन्ही बाजूचे काय होतात, जे निष्पाप लोक आहेत त्यांचे मात्र काय होतात, जीव जातात, नाही का. आणि नंतर फक्त काय राहतो, नंतर फक्त राहतो सुडांचा इतिहास, सुडांचा इतिहास राहतो. आज मी याला हरवलं, आज मी याच्यावरती विजय मिळवला. जो हरला त्याच्यामध्ये कसली भावना असते, सुडाची भावना असते, नाही का. म्हणजे युद्ध संपलं तरी फक्त शिल्लक राहतो ते म्हणजे काय, सुडाची भावना शिल्लक राहते. आणि म्हणून
भगवान बुद्धांचा जो काय आदर्श आहे, जो काय शांतीचा मार्ग हा आदर्श आहे, तो आज जगासाठी फक्त आदर्श नाही आहे, तर जगासाठी ती अपरिहार्य आहे, की त्याची गरज आहे. कोणती? भगवान बुद्धांच्या शांतीच्या मार्गाची. आणि म्हणून जर आपण पाहायला गेलं तर भगवान बुद्ध काय म्हणतात? शांती केवळ बाहेर नाही, शांती केवळ बाहेर नाही, तर ती कुठे निर्माण झाली पाहिजे? अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे, नाही का? जर आपल्याला युद्ध मिटवायचे असेल, युद्ध थांबवायचं असेल, तर आपल्याला बॉर्डरवरती जाण्याची गरज नाही. तर आपल्या मनात चाललेलं जे काही युद्ध आहे, आपल्या मनात जे चाललेलं काय संघर्ष आहे, तो संघर्ष एक एक माणसाने थांबवला तर काय होईल? युद्ध थांबेल आणि या ठिकाणी काय होईल? शांती निर्माण होईल. आणि मग आपल्याला हे जे काही सर्व आपण जे पाहिलेलं आहे, जे आतापर्यंत आपण पाहत आहोत, हे सर्व दुःख आहे बंधू आणि भगिनींनो. हे काय सर्व, ह्या सर्व गोष्टी दुःखाला जन्म देतात. आणि ह्या दुःखातून बाहेर पडायचं असेल तर भगवान बुद्धांनी जे काय चौथं आर्य सत्य सांगितलं आहे, चौथं आर्य सत्य कोणतं सांगितलं आहे? चौथं आर्य सत्य कोणतं आहे? दुःखातून बाहेर पडू शकतो त्यावरती मार्ग आहे. आणि तो मार्ग म्हणजे कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. जर खरंच आपल्याला परिवर्तन करायचं असेल, आपण आता या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत, जर आपलं खरंच परिवर्तन करायचं असेल तर भगवान बुद्धांनी जो काय सांगितलेला जो मार्ग आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, याचं आपण आचरण केलं पाहिजे. तर त्याला थोडंसं आपण ओझरता आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला सर्व ते माहीत आहे, पण तरी देखील आपण थोडंसं आजच्या दिनानिमित्त पाहण्याचा प्रयत्न करूया. तर पहिलं आर्य अष्टांगिक मार्गातलं पहिलं अंग काय? पहिलं अंग काय? सम्यक दृष्टी. आणि मग सम्यक दृष्टी म्हणजे काय? सत्य पाहण्याची नजर, नाही का? मग सत्य काय पाहायचं आहे? तर सत्य आपलं जे संस्कारित अस्तित्व आहे, जे आपलं संस्कारित अस्तित्व आहे ते आपण सत्यपणे पाहिलं पाहिजे. मग संस्कारित अस्तित्व आपलं कसं आहे? भगवान बुद्ध बोलतात ते दुःखमय आहे, ते अनित्य आहे आणि ते अनात्म आहे. प्रत्येक गोष्ट कशी आहे? संस्कारित जी प्रत्येक गोष्ट आहे ती कशी? दुःखाला जन्म देणारी आहे. आणि प्रत्येक गोष्ट ह्या विश्वामध्ये परिवर्तनशील आहे. प्रत्येक गोष्ट अनित्य आहे, प्रत्येक गोष्ट नश्वर आहेत, प्रत्येक गोष्ट ही अनात्म आहे. अनात्म म्हणजे काय? कोणती गोष्ट ठोस नाही आहे. का प्रत्येक गोष्टीला काही अनेक कारणं आहेत. आपण काय बघतो? ठोस पाहतो, नाही का? ही जी गोष्ट आहे अमुक अमुक कारणामुळे झाली, पण एका कारणामुळे कोणती गोष्ट घडत नाही, तर त्याला अनेक कारणं असतात, नाही का? त्याला म्हणतात अनात्म. आणि ही जी काय दृष्टी आहे, हे जे काय अस्तित्वाचं सत्य दर्शन आहे ते समजणं म्हणजे काय? सम्यक दृष्टी आहे, सम्यक दर्शन आहे. आणि दुसरं जे अंग आहे ते म्हणजे काय? सम्यक संकल्प आहे. मग सम्यक संकल्प म्हणजे काय? जेव्हा आपल्याला सत्याची दृष्टी प्राप्ती होते, सत्य कळतं, तेव्हा आपल्यामध्ये काय होतं? सत्याप्रमाणे चालण्याची इच्छा निर्माण होते. आणि तो म्हणजे सम्यक संकल्प. बदलण्याची परिपूर्ण इच्छा निर्माण होते. नकारात्मक गोष्टी त्यागण्याची इच्छा निर्माण होते. आणि जे काय कुशल आहे, जे काय चांगलं आहे, त्या गोष्टीचा विकास करण्याची आपल्यामध्ये इच्छा निर्माण होते. आणि अशा पद्धतीची इच्छा निर्माण होते की जगामध्ये एकच माझं शरणस्थान आहे. कोणतं शरणस्थान? बुद्ध, धम्म आणि संघ. पती देखील माझं शरणस्थान नाही, पत्नी देखील माझं शरणस्थान नाही. जे मी घर निर्माण केलेलं आहे, ज्याला माझं शेल्टर समजतो, नाही का, माझा सहारा असा समजतो, ते देखील माझं शरणस्थान नाही किंवा सुरक्षित ठिकाण नाही. तर कोणतं सुरक्षित ठिकाण आहे? ते म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ. अशा प्रकारची श्रद्धा निर्माण होणं म्हणजे सम्यक संकल्प आहे. आणि मग तिसरं अंग काय आहे? तर तिसरं अंग आहे सम्यक वाचा किंवा सम्यक वाणी. मग आपली वाणी ही पुढची अंग जी आहेत ती काय होतात? जेव्हा आपल्यामध्ये इच्छा निर्माण होते तर सर्व अंगामध्ये आपल्यामध्ये काय होतं? परिवर्तन होत जातं. आणि मग ते परिवर्तन आहे सम्यक वाणी. सम्यक वाणी म्हणजे काय? आपली वाणी प्रेमळ असते, आपली वाणी सत्य बोलणारी असते, आपली वाणी अर्थपूर्ण बोलणारी असते, आपली वाणी सुसंवादित, एकमेकांना सुसंवादित ठेवणारी असते. तर अशा प्रकारची वाणी आपल्यामध्ये निर्माण होते. आणि नंतर चौथ्या अंगामध्ये परिवर्तन होतं ते म्हणजे काय? सम्यक कर्मांत. म्हणजे आपली प्रत्येक कृती जी आहे ती प्रत्येक कृती परिपूर्ण कृती बनते, नैतिक कृती बनते. आपण पंचशिलेचं पालन करतो, आपण दशशिलेचं
पालन आपण करत असतो. आणि मग पुढचं जे अंग आहे ते म्हणजे काय, सम्यक आजीविका. सम्यक आजीविका म्हणजे काय, काय आपण कामधंदा करतो, धंदा करतो, जे काय असेल ती उपजीविका असं म्हणतात, नीतिमत्तेवरती आधारित पाहिजे. आपली उपजीविका इतरांची फसवणूक करणारी नसावी. आपली उपजीविका इतरांची हिंसा करणारी नसावी. आपली उपजीविका इतरांशी कठोर बोलणारी नसावी. तर आपली उपजीविका शिलावरती आधारित असावी. अशा प्रकारची जी सम्यक आजीविका आहे ती आपली घडते. आणि जे पुढचं अंग आहे ते म्हणजे सम्यक व्यायाम, म्हणजे सम्यक प्रयत्न त्याला म्हणतात. म्हणजे आपण जाणीवपूर्वक काय करतो, आपला जो विकास आहे तो आपण करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आपली जी उत्क्रांती आहे ती उच्च उत्क्रांतीकडे आपण स्वतःला विकसित करण्याचा प्रयत्न करतो. मग काय करतो आपण याच्यामध्ये, ऐकता काय माझं सर्व, कंटाळत नाही ना? यस. तर आपण काय करतो सम्यक व्यायामामध्ये, व्यायाम म्हणजे काय, का कशाचा व्यायाम करायचा आहे, तर पहिला व्यायाम आहे म्हणजे आपण जे काही बाहेरचं जे काही अकुशल आहे ते आपण टाळलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे इथे चटका बसणार आहे तर त्या वस्तूला हात लावायचा नाही, त्याच्यापासून आपण लांब राहायचं आहे, ती गोष्ट आपण टाळायची आहे. आणि जे आपल्यामध्ये अकुशल आहे, कारण कोणी माणूस परिपूर्ण नाही, चांगला आणि वाईट आणि माणूस बनलेला आहे. तर आपल्यामध्ये जे काय अकुशल आहे, जे काही वाईट आहे त्याचा काय करायचा आहे, उच्छेद करायचा आहे. त्या गोष्टी काय करायचं आहे, आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि तिसरा व्यायाम आहे तो म्हणजे काय, की आपल्यामध्ये चांगल्या पण गोष्टी आहेत, आपल्यामध्ये जे काही चांगलं आहे त्याचा काय करायचा, आपण विकास करायचा आहे, त्या वाढवायच्या आहेत. आणि चौथा व्यायाम आहे म्हणजे काय, आपल्यामध्ये जे काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं काय करायचं आहे, संरक्षण करायचं आहे, नाहीतर त्याला गळती लागू शकते. जसं मडक्याला गळती लागते तशा प्रकारे आपल्यामध्ये चांगल्या गोष्टीला देखील गळती लागते. अशा प्रकारे हा सम्यक व्यायाम आहे. अशा प्रकारे आपण आपला विकास करतो. आणि नंतर पुढची जी गोष्ट आहे, पुढचं जे अंग आहे ते म्हणजे सम्यक स्मृती. आपलं जे जीवन आहे स्मृतीपूर्वक आपण जगण्याचा प्रयत्न करतो. परिपूर्ण स्मृती आपल्यामध्ये निर्माण होते. आपण वस्तुमात्राची स्मृती ठेवतो, आपण स्वतःची स्मृती ठेवतो, आपण इतर जणांची स्मृती ठेवतो. आणि आपण जे काय सत्य आहे त्या सत्य म्हणजे धम्माची देखील आपण काय करतो, स्मृती ठेवत असतो. अशा प्रकारे आपण स्मृतिमानपूर्वक आपलं जीवन निर्माण होतं. आणि शेवटचं जे अंग आहे ते म्हणजे सम्यक समाधी. हा म्हणतात कळस आहे. कळस आहे म्हणजे कळस म्हणजे कोणता आहे, प्रत्यक्ष इथे काय होतं, आपण बुद्ध बनतो. आपली प्रत्येक कृती आपली बुद्ध बनते. आणि आपलं जे मन आहे ते बुद्ध मन बनतं. म्हणजेच बुद्ध मन म्हणजे काय, आपल्यामध्ये मैत्री निर्माण होते, आपल्यामध्ये करुणा निर्माण होते, आपल्यामध्ये मुदिता निर्माण होते आणि आपल्यामध्ये उपेक्षा निर्माण होते. आपलं संपूर्ण मन कसं होतं, कुशल. सम्यक समाधी म्हणजे काय, कुशल मनोअवस्था. आणि ती कोणाची असते, बुद्धांची असते. तर अशा प्रकारे दुःखातून आपली काय होते, मुक्ती होते, जर आपण आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन केलं तर. अशा पद्धतीने बंधू आणि भगिनींनो, की हा जो मार्ग आहे तो म्हणजे काय, दुःखमुक्तीचा दीप आहे. आर्य अष्टांगिक मार्ग काय, दुःखमुक्तीचा दीप आहे, जो आपण प्रत्येकाने काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये पेटवला पाहिजे. आणि तो संकल्प आजच्या आपण बुद्ध जयंतीच्या निमित्ताने आज आपण करायचा आहे. मग काय संकल्प करायचा आहे आपण, तर बुद्ध जयंती म्हणजे फक्त जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त पूजा करायची नाही, या ठिकाणी फूल आणि दीप आणि अगरबत्ती या ठिकाणी व्हायची नाही. तर काय करायचं आहे, बुद्ध जयंती म्हणजे काय, तर आपल्या जीवनात संपूर्णपणे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. संपूर्णपणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याच्या संधीचा आजचा दिवस आहे. ह्या गोष्टीचा आपण आजचा विचार केला पाहिजे. आणि आपण ठरवलं पाहिजे, काय ठरवलं पाहिजे आजच्या दिवशी, तर आपण हे ठरवलं पाहिजे, आपल्यातील राग, आपल्यातील द्वेष आपण काय केला पाहिजे, कमी केला पाहिजे. आपल्या नात्यांमध्ये जे काही दुरावा निर्माण झाले असेल तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण शांततेच्या मार्गाचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि हा शांतीचा दीप आपल्या मनात पेटवला पाहिजे. तर अशा पद्धतीने बंधू आणि भगिनींनो, हा जो दीप आहे नाही का, आपण काय केलं पाहिजे, कोणी हे पेटवायला येणार नाही आहेत, किंवा ह्या पेटवायला येणार नाही आहेत, मी पेटवायला येणार नाही आहे, तर कोणी पेटवायचा आहे, आपला दीप आपणच पेटवायला पाहिजे.
कोणाच्या आपण प्रतीक्षेत राहता कामा नये आणि आपल्या मनात हा जो काही शांतीचा प्रकाश, जो दीप ज्याला म्हटलं आहे, तो आपण पेटवला पाहिजे. जो प्रकाश, त्याचा प्रकाश आपल्या कुटुंबात, आपल्या समाजात आणि आपल्या देशात आपण काय केला पाहिजे, पसरवण्याचा संकल्प आजच्या दिनी आपण केला पाहिजे. तर अशा पद्धतीने हा जो काय बुद्ध जयंतीचा संकल्प आहे आपण या ठिकाणी केला पाहिजे. आणि शेवटी समारोप मी आजची जी काय परिस्थिती आहे नाही का, आपण पाहिलं की आजची परिस्थिती अतिशय मगाशी सांगितल्याप्रमाणे भीतीदायक आहे नाही का. जसं आपण पाहतो की युद्धजन्य अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आपण काय केलं पाहिजे, आपल्यामध्ये मैत्री भावना आपण निर्माण केली पाहिजे. आणि मग आजचा शेवट करताना मी ह्या भावनेच्या माध्यमातून एक आपल्यासमोर एक काव्य सादर करणार आहे. आणि आपण काय करायचं आहे, फक्त अशा पद्धतीची भावना मनामध्ये निर्माण केली पाहिजे. कसली भावना, तर सर्व प्राणी सुखी होत, सर्व प्राणी भयमुक्त होत, सर्व प्राणी शांततेत नांदो आणि सर्व प्राणी मैत्री आणि प्रेमाने आणि करुणेने नांदोत. तर अशा प्रकारच्या आपल्या मनामध्ये भावना निर्माण करायची आहे. तर मी एक काव्य या समारोप करताना एक सादर करणार आहे. तर आपण शांतपणे ते ग्रहण करायचं आहे. सबे सता सुखी होंतु, राहो सुखाने हम मानव इथे, या भूवरी या इथे, राहो सुखाने हम मानव इथे, या भूवरी या इथे. कल्याण हो माझे नि तुमचे, कल्याण शत्रूचे अन मित्रांचे, कल्याण हो या साऱ्यांचे, ही भावना अंतरिया रुजे, राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी या इथे. वर्णाचा धर्माचा वा देशाचा भेद नसे माणसाचा, विश्वातल्या या साऱ्या जीवांचा हा मैत्रीचा भाव कायम इथे, राहो सुखाने हा मानव इथे, या भूवरी या इथे. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय.